नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्ता सध्या आहे मी तांबेरे गावाच्या जवळ. आज आपण चाललो आहे आदित्य डेरे, जो की सध्या इंस्टाग्रामवर खूप व्हायरल आहे आणि इंस्टाग्रामवर एकाच महिन्यामध्ये 2.5 लाख सबस्क्रायबर त्यांनी केले. तर माझ्या गावाच्या जवळच त्याचं गाव आहे, तो गावाच्या जवळच राहतो. तर मी गावाला आलेलो, सो म्हटलं चला आज आदित्य डेरेला भेटायला जायचं. तर फोन केलेला आदित्य घरीच आहे, तर आपल्याला जायचं आहे त्याच्या घरी. तर माझ्यासोबत माझे भाऊ आहेत, तर त्यांना घेऊन चाललो आहे आपण आदित्य डेरेला भेटायला. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, आदित्य डेरेबद्दलची सगळी माहिती तुम्हाला पाहायला भेटणार. त्याचं घर, तो कसा रिअल लाईफमध्ये राहतो, हे तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघायचं मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर चला जाऊयात आदित्य डेरेला भेटायला. तर गाईज रेडी? तर हा आहे आदित्य डेरेंच्या बाबांचा ट्रॅक्टर. एक बाईट कॅमेराला. नमस्कार पब्लिक. तर मित्रांनो, फायनली आदित्य डेरेची फर्स्ट बाईट मी हे केली होती, इमॅजिन केली होती, तशी मला भेटली आहे. अरे बाबू हा शब्द एक शब्द राहते, एक शब्द आहे एक नंबर. तर मित्रांनो, एकदम कमी टाईममध्ये सगळ्यात जास्त रीच इंस्टाग्रामला घेणारा आपला मराठी मुलगा आदित्य डेरे. आज आपण त्याला भेटायला आलो आहे त्याच्याच घरी. तर तुम्ही बघू शकता, आदित्यसुद्धा तिकडं ब्लॉग बनवतो आहे त्याचा. तर बाई, सगळ्यात पहिल्यांदा खरंच खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन, एवढं भारी तो अचीव करतो आहे. आणि ॲट दी एज ऑफ किती वय आहे तुझं? माझं आता 17 रनिंग आहे. 17 वर्ष वय मुलाचं चाललं आहे, आणि तो एवढं इंस्टाग्राम हादरून टाकतो आहे. जिकडं तिकडं बघितलं तर आदित्य डेरेचं नाव ऐकायला भेटतं आहे. तर म्हटलं चला गावाकडे मी आलो होतो, माझ्या गावाच्या शेजारचा आणि आपल्याच मित्रपरिवारातला एक मुलगा जो की एवढं भारी सगळं काम करतो आहे, त्याला भेटायलाच पाहिजे. आणि होपफुली तू पाहुण्यातलंच निघला सगळं, पाहुणे एकदम भारी. तर तुझ्या बाबांचा ट्रॅक्टर तर मोस्टली आम्ही व्हिडिओमध्ये हा ट्रॅक्टर बघतोय, आणि आज आदित्य डेरेंसोबत ट्रॅक्टर. आणि आपल्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सध्या बघताय आदित्य डेरे, आदित्य डेरेची मम्मी, त्याचबरोबर भाऊ वगैरे, आणि हा सगळा घराचा परिसर. तर खरंच खूप भारी वाटतं आहे, कारण भाई विषय हार्ड आहे पोराचा. एवढा नाद व्हिडिओ बनवतो आहे, एवढी नाद एडिटिंग करतो, एवढा भारी बोलतो आहे तो. तर खरंच याच्याकडून काही गोष्टी शिकायला पाहिजे. तर मित्रांनो, थोडीशी ओळख करून देतो. तर उज्ज्वल आहे हा, त्याच्यानंतर माझा लहान भाऊ प्रतीक, त्याच्यानंतर सानू, हे मुसमाडे पाहुणे जे की उज्ज्वलचे साडू आहेत. आणि पाहुण्यांनीच ओळख सांगितली की हा आदित्य डेरे इथंच राहतो म्हणून. तर फोन वगैरे झाला आणि मग आपण भावाला भेटायला आलो. आणि हे आहेत इंस्टाग्राम स्टार आदित्य डेरे. आदित्य दोन शब्द आमच्यासाठी स्टारच येतो, तुला फक्त आम्ही इंस्टाग्रामलाच बघितले, त्याच्यानंतर समोर समोर बघतो. नमस्कार. तर हे आहेत आदित्यचे बाबा. आदित्य, तूच सांग आता बाबांबद्दल दोन गोष्टी. आता बाबांबद्दल काय सांगणार आहे? बाबा माझ्यापेक्षा जास्त ट्रेंडिंग मध्ये बाबाच आहे. सगळ्यांना माहिती बाबा, आजी, घरची सगळे फॅमिली, मम्मी पप्पा, दादा, भाऊ, बहीण, सगळे माहिती. बरेच टाइम झालाय ट्रॅक्टरला, बरंच जुना झालाय, पण अजून काय तेच कंडिशन आहे. तुम्ही बघू शकता गावाकडचं जे राहणीमान आहे, साधं भाऊ राहणीमान, तेच राहणीमान आहे. बट या पोरांनी एवढं काही गावाकडच्या गोष्टी दाखवल्यात, जे की गावाकडचा रिअल जो इसेन्स आहे तो त्याच्या व्हिडिओमधून पाहायला भेटतो. गावाकडं आपण चारा पाणी आणतो, गायांचं सगळं आवरतो, त्याच्यानंतर शेतीचे सगळे कामं आहेत, आणि गावाकडचा जो साधेपणा आहे ना, तो त्याच्या व्हिडिओतून दिसून येतो आपल्याला. तर खरंच हेच त्याच्या व्हिडिओमधून बाकीच्यांना शिकायला भेटतं आहे आणि आपल्याला बघायला भेटतं आहे. कारण माझ्यासारखा जो मुलगा आहे तो असा कुठंतरी बाहेर सिटीमध्ये जॉबसाठी जातो आणि त्याच लाईफस्टाईलमध्ये थोडंसं जुळून घ्यायचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळेस गावाकडचे असे व्हिडिओ बघतो आपण, त्यावेळेस खरंच गावाकडं आपण कनेक्ट राहायला पाहिजे, गावाकडं जायला पाहिजे, हे याच्या व्हिडिओमधून थोडंसं शिकायला भेटतं. तर खरंच भाई थँकफुल आहे त्या गोष्टींसाठी, आणि असेच व्हिडिओ बनवत राहा. थँक्यू. अजून काय सांगशील तू पब्लिकला, काय सांगशील की गावाबद्दलच्या काही पब्लिकला काय सांगणार आहे? आता केलं ना तर नवीन काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. आणि म्हणजे तेच नको आहे बा, का असं नको नाही का, क्राऊड मध्ये नाही घुसायचं. नवीन काहीतरी करीत असेल तर ठीक आहे, क्राऊड मध्ये तर बिलकुल नाही घुसलं पाहिजे. स्वतःची काहीतरी स्वतःची एक ओळख बनवली पाहिजे. आणि गावाकडची पोरं कुठं काही कमी नाही. नाही, गावाकडचे सगळ्यात पुढे, पण गावाकडचे ना करते नाही. बरोबर विषय. काय गावाकडचे पोरं काय सांगतील, करायला पाहिजे, लाजू नका वगैरे, असं काही करायचा विषय असा आहे का, युनिक काहीतरी केलं पाहिजे. आता बरेच जण मी बघतो, मी स्टार्टिंगचे जे करते ना त्यांना सपोर्ट जास्त करतो नाही का,
तर मग त्यांनी केलं तर मग युनिकच बस. युनिक जो करेल त्याचंच काहीतरी कॉपी केलं तर बिलकुल नाही होऊ शकत पोरांना. एवढं आहे. तर स्वतःचा कंटेंट स्वतःला जे कसं रिप्रेझेंट करायचं आहे ते स्वतःच्या भाषेत करा. स्वतः आपण जसे आहोत तसं रिप्रेझेंट करा. ते थोडंसं फायद्याचं पडतं. बाकी आसपासच्या जागा खूपच फेमस झाल्या, जसं की ते पाठीमागचं मंदिर आहे. हा पण इथेच जवळच बिरोबाचं मंदिर आहे, बिरोबा देवाचं. तर ते मंदिर सुद्धा आपण बघायला जाणार आहे. तर थोडासा टाईम आहे तिकडे जाऊ. हां, तर चला जाऊयात. थोडासा आसपासचा परिसर पण बघूयात, जो की आपण कॅमेऱ्यामध्ये बघितला आहे, त्याच्या चॅनलला बघितला होता. तर चला जाऊयात. हा मग या काही सानू हाय कर ना एकदा. हाय कर, हाय कर. हाय पब्लिक. मन मन मन. नमस्कार मित्रांनो. बरं नमस्कार मित्रांनो. बोल नमस्कार एवढे कॅमेरे मित्रांनो. कोण गडबडले असन ती म्हणले असन काय नाव काय आडी मामा काय तो सांग. तर हे घर आहे आदित्यचं. त्या साईडला गायांचा गोठा आणि बाबांचा हो ट्रॅक्टर. बाबांचा हा ट्रॅक्टर जुना ट्रॅक्टर एकदम. कुबोटा तिकडे समोर लावलेला आहे. अच्छा, तो एक कुबोटा नवीनमध्ये आलेला ट्रॅक्टर. तर चला जाऊयात त्या मंदिराकडं, जे की त्या खाणीच्या साईडला आहे. इकडं सोडून द्यायचं आम्हाला तू बनायचा. वरच्या साईडला आहे ते मंदिर. त्या मंदिरात आपल्याला जायचंय. तिथं आमची गाडीला मोसम काय भेटत नाहीये, तरी सुद्धा आमचा भैया खूप प्रयत्न करत आहे. जशी की तिची खाणे बरं का भैया, डायरेक्ट गाडी जशी ती त्याची पिकअप आहे, अशोक लेलंड आहे, पप्पा वॉटर आहे. वर जातील का डायरेक्ट. फक्त जिम्मेदारी म्हणजे नाही का बॅक बसा म्हणतोय. Heavy driver. हा हेवी ड्रायव्हर आहे मी, खरंच हेवी ड्रायव्हर आहे बघा. मी पण शक्यतो येत नाही कधी, आलो तर पायी पैशातून. त्याच्यामुळं कुठे काय वर येणार तर मित्रांनो, आपण आदित्यकडूनच जाणून घेऊयात की या पूर्ण प्रवासाची सुरुवात कशी झाली, त्याच्यानंतर तो पहिला दिवस आणि आत्ताचा दिवस याच्यामध्ये किती फरक पडला आहे त्याच्या पूर्ण दररोजच्या दिनचर्येमध्ये. तर आदित्य, या पूर्ण प्रवासाची किंवा या पूर्ण जे तू बनवलं आहे, व्हिडिओ वगैरे बनवतोय, याची सुरुवात कशी झाली, याची आयडिया तुला कुठून भेटली? आयडिया म्हणजे एक 7-8 वर्ष पूर्वीपासूनच मी स्टार्ट केलं आहे, सगळ्यांना माहिती आहे. बाकी म्हणजे कसं होतं, मी तेव्हापासून बनवायचो, पण मग त्याच्यानंतर मग ते ग्रोथ नव्हती कॉमन. हां, तर त्याच्यानंतर माझ्या दिदीचं लग्न होतं. तर मग कसं मी थोडंसं जी कामं करायचो आम्ही, लागणार जे काय लागन, तर असं म्हणजे पहिल्यापासून नाही का कामं कशी होत्या काय त्याचा मी ब्लॉग टाकला होता. मग तिथून पुढं असं सगळंच नाही का मेंटेन केलं का, रोज डेली ब्लॉग टाकायचो. त्याच्यानंतर मग 1 महिन्याभरातच पब्लिकनं सगळा सपोर्ट दिला, आपल्या महाराष्ट्राचं पब्लिक सगळं. बस असंच मग कंटिन्यू केलं, झाले एवढं सपोर्ट भेटला. आणि आपली जी गावाकडची जी भाषा आहे, नेटिव्ह लँग्वेज जी आपली जी, त्याच्यातच व्हिडिओ बनवायची, त्याच्यामध्ये थोडंफार कुठे छेडछाड नाही करायची. तर असा विचार आला की थोडंफार आपण थोडी भाषा, आपल्या भाषेचं गावाकडची जी आहे लय, ती थोडीशी चेंज करायची. असं कधी विचार आला की नाही असंच मला बनवायचं? काय वाटलं तुला त्याविषयी? असा विषय काय, हिंदीमध्ये ना पब्लिक जास्त आहे बघणारे, बरोबर, आणि मराठी म्हणजे कसं पब्लिक जास्त आहे पण तिथं क्राऊड पण लय. त्याच्यामुळे तुम्ही तिथं जर घुसले ना तर सगळं हे होऊन जाईल, काहीच कळणार नाही का तुम्ही कुठे. त्यापेक्षा मराठीत कसं ऑडियन्स पण कमी आहे, मान्य आहे, पण त्याच्यात क्राऊड पण कमी. बरोबर. हां, तर बनवणारे लोक पण कमी कमी ऑडियन्स आहे आपल्याकडे. ऑडियन्स आहे पण बनवणारे लोक हां, कमी, बरोबर. म्हणजे लाजतेत लोक भरपूर हां, की कसं बनवू, काय कॅमेराला कसं फेस करू, बरोबर. 4 लोकांमध्ये थांबलो, बरोबर. या गोष्टी. आणि आता बनवायला तू तर सुरुवात केली, आता तू सगळीकडे असा चर्चेचा विषय ठरतोय, तुझ्या पॉडकास्ट वगैरे आता युट्यूबला यायला लागतात. तर ज्यावेळेसपासून तू आता सुरुवात केली होती, तर व्हिडिओ बनवण्याचा पहिला दिवस ते आत्ताचा जो आहे दिवस चालू, त्याच्यामध्ये तुला तुझ्या आयुष्यामध्ये खूप चेंजेस झालेले दिसत असतील. तर तू तुझ्या भाषेत सांग की तो पहिला दिवस कसा होता आणि आजचा दिवस कसा आहे? पहिला दिवस म्हणजे मी याचा विचारच केला नाही का कोण काय म्हणा नाही काय याचा खरंच कधी, कारण की विषय म्हणजे एकदम सरळ आहे. जर मी पहिल्या दिवशी जर विचार केला असता ना तर आज माहिती एवढं काही नसतंच. आणि आज असं विचार करतो का जे माय काय आहे, जेवढं मी कमावलंय, माणसं पण कमावली, सगळ्या गोष्टी कमावल्या, तर त्यावर खरंच विचार केला असता तेवढं काही कधीच भेटलं नसतं. त्यामुळे विचार तर काही मी कधी केला नाही. म्हणजे मित्रांनो, कुठली गोष्ट करायची तर मनाची स्वतःची तयारी असेल तर ते आरामात होऊन जातं. कुठल्याही गोष्टीची कमी नसते आपल्यामध्ये, फक्त आपल्याला कष्टाची कमी आहे. तर कष्ट सातत्याने करत राहायचं, एक दिवस कुठंतरी जाऊन यश भेटेलच.
तर आदित्य खरंच खूप खूप भारी वाटलं तुला भेटून. आणि हे ज्या गोष्टी आहे पब्लिक आतुर असते ह्या गोष्टी ऐकायला. बरोबर. तर त्या तू सांगितल्या आपल्यासोबत शेअर केलं त्यासाठी खरंच एकदा मनापासून धन्यवाद. तर तुझ्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. आणि असंच आपण परत भेटत राहू. परत कुठेतरी भेटू आपण आपण. ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये सुद्धा भेटू. हां हां. तर ही होती आदित्यसोबतची एक छोटीशी रॉ अशी भेट. तर तुम्हाला कशी वाटली तुमच्या कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्याच अशा एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र पब्लिक. जय महाराष्ट्र. धन्यवाद.